आम्ही सगळे चाललो आतमध्ये लाका 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 बघायला. म्हणजे खूप गर्दी एवढं इरिटेट होतं आणि चक्कर आल्यासारखं होतंय ना तो वगैरे नाही का ते असतात दुबई सारखं. तुम्हाला दाखवतो पूर्ण सिनेमॅटिकमध्ये. न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आजचा आपला असणार आहे ब्लॉग म्हैसूरचा. तर आता आपण रूममधून हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. तर आता आपण चाललोच आहे. तर आता गाडी आणायला गेले. तर आपण बघूया आज कुठे कुठे फिरणार आहे, कुठे कुठे जाणार आहे. कंटिन्यू राहा, पूर्ण ब्लॉग बघा. आय होप तुम्हाला पूर्ण आमचे ब्लॉग आवडत असतीलच. तर असाच सपोर्ट असू द्या. तर पुढे कंटिन्यू राहा. तर काय जातं आम्ही नाश्ता करायला आलोय. थांबलोय, सगळेजण बसलोय, सगळे बसले. नाश्ता वगैरे करून पाठीमागे नाश्त्याचं तिथं पूर्ण साऊथ इंडियन भेटतं सगळं जेवण खायला. आता व्हाईट राईस घातलं. जो आपण नाश्ता वगैरे करू. आता इथे म्हैसूरमध्ये पॅलेस आहे, जूला पण जाणार आहे. अजून काहीतरी आहे वॉटरफॉल नाही, फिशचं काहीतरी आहे, तिकडे जाणार आहे. तुम्ही तुम्हाला ते पण दाखवतो. तुम्ही कंटिन्यू करा. मग भेटू पुढे. खाऊन झाले आता आम्ही चाललोय. कीर्ती मॅडम बघा दमलोय खूप ब्लॉग शूट करून करून. कीर्ती किती खाते गाईड. तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये चाललोय. देवीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. तर आम्ही आता गाडी खाली पार्क केली, चालत चाललोय गर्दी म्हणून. अशा गाड्या पार्क करायला लागतो. बाहुली बघा झालं पुढं. तर आपण आता मंदिरात जाऊन मग भेटू. पाय वगैरे पडून झालेलं, दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय. सगळ्यांनी टिकी वगैरे लावलेले आहेत. कितना पड़ेगा? 100 रुपये 100. सो आता आपण निघू. अजून बघू पुढे काय आहे का. मला दाखवतो मी. आता आम्ही आतमध्ये नाही गेलो. तर आतमध्ये खूप गर्दी आणि लाईन लावायला लागते त्याच्यामुळे. तर काय आता आम्ही उतरलो इथं.
ताज हॉटेलसारखंच हे एक हॉटेल आहे. तो आता आपण आतमध्ये जाऊ. ते शोभते बरोबर आहे ना, दाढे वगैरे त्याच्यामुळं. चालू आहे व्हिडिओ. हे बघा, हे एक बाहेरून इथं चालू आहे ना. स्वतः आपण आतमध्ये एंट्री करू. आता आम्ही आतमध्ये आलोय. अरे अब्दू फ्रंट ऑफिस. तर गाईच जे चंद्रमुखीचं जे शूटिंग झालं होतं ना, तो इथं पाठीमाग आहे. इथं कॉफी पण फ्री आहे. पर पर्सन तिकीट इथे 100 आहे. त्याच्यामध्येच हे इन्क्लूड आहे. म्हणजे आम्ही सगळेच चाललो आतमध्ये लाका 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 बघायला. मी एकटाच गॉगल घालून तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. इथं डान्स करायचे ते मधोमध.
पाणीच पाणी झालं सगळं. हे बापरे बघ. आणि हे वाटतंय कोणतं मुंबईचं कोणतं गेट आहे? इंडिया गेट. गेटवे ऑफ इंडिया. गाडीमध्ये बसले सगळे. हात करा. गाडीमध्ये बसले सगळे. Audio Jungle. Put her heart in the arms of someone new. He took advantage of her life, but it wasn't enough. So he running left her in the dark without a clue. Oh, 18 and her life is on the line again. She's popping pills with her friends and sneaking out. She knows that she's wasting all the time with him. She can't picture him not being around. She said, so why can't we feel something different? We just need to close that distance, bring me close to you. Don't let go, don't let go. And I hate finding new beginnings. Let's just make toxic commitments. I'm not over you. I can't let go, I can't let go. I was 17 with a dream of finding love again. And I need somebody new. And I can't believe you're over me. Oh, lucky me, I got you right. It's taking away so didn't like it. Cause I don't feel the same being out of town. So I apologize if I'm a mess. Cause I can't picture you not being around. I said I just need somebody different. I cannot handle that distance. Bring me close to you. Don't let go, don't let go. Yeah, you hate finding new beginnings. I'll be your toxic commitment. I'm not over you. I can't let go, I can't let go. Cause I remember when I left you here with nothing left. And I wish we could turn around and you could just forget when we were 17 with a dream of finding love again. Yeah, what the hell did happen to us? What the hell did happen
आम्ही आता रूमवरती आलो आणि आम्हाला रूम एवढी मस्त रूम भेटली ना. ड्रीम हाऊस असतं तसं रूम भेटले आहे ना की ते ड्रीम हाऊसवाली रूम आहे का ना. तुम्हाला रूम दाखवतो कशी. आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय, कपडे वगैरे चेंज केले. तर आता मी चाललो जेवण करायला. खिडकी आवडते, मम्मी आवडते, पप्पा आवडतात. येतो काय वेगळं चाललंय. हा गाद्या बघतो किती स्पंचवाले. स्वतः पण जाऊ नाश्ता वगैरे करायला. डोळ्यात माझं साबण गेलं तर डोळा पण सुटला. काळा पण पडलोय, काही एवढा नाही. रूम मस्त बाकी. स्वतः पण जाऊ नाश्ता करायला, सॉरी जेवण करायला. तर गाईज आता आम्ही आले खाली. आम्ही हे हॉटेल बघू आता. आमची गाडी बघतो. हां हां हो आहे तिथं इथं आहेत. बिल वगैरे पे करायचं चालू आहे. कीर्ती मॅडमने आता जेवण झाल्यावरती आईस्क्रीम घेतलं आहे आणि खूप झोप आली आहे डोळ्यावरती. डोळे सुजलेत वगैरे. सो आता आपण खाऊ वगैरे आईस्क्रीम वगैरे बघू. घेतलं तर घेऊ. तर आपण निघू आता. इथं मैसूरमध्ये कसं आहे 10:30 वाजता हॉटेल सगळे बंद होतात. आज पण थोडंसं अर्धवटं जेवण भेटलं आम्हाला. काल पण तसं झालं. काल तर काही सांगताच येत नाही. काल एवढं बेकार म्हणजे अर्ध्याच्या वर अर्ध पोट रिकामच होतं आमचं. सो आता आपलं पोट भरलं आहे. सो आता आपण निघू रूमवरती जाऊ आणि तरी बघू. ठीक आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही आलो बाहेर. आम्ही चाललो आता पाय मोकळे करायला. खूप खाल्ले 3 दिवस. नुसतं नॉनव्हेज वेज चालूच आहे. आणि कीर्तीकडे आणि हे बघा आईस्क्रीम खायचं चालू आहे. नको मला नको नको. चारी साईड गोष्ट नको. नाही नाही. सो आपण भेटू पुढे. अजून काय खायचं. आणि पाठीमाग घोडागाडी. त्याला आम्ही फक्त एकदा विचारलं आणि त्यांनी ड्रिंक केले म्हणून आम्ही नाही बसलो. तर परत आमच्या माग आला. मेडिकल जायचं ना.